नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत तैवान पीक पेरूची दुसऱ्या वारात छाटणी कशी कधी व आपण का करावी. तर मित्रांनो, हा पूर्ण आपला जवळपास 1 एकरचा प्लॉट आहे. याची लागवड आपण मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये केली होती. याच्यामध्ये आपले जवळपास आपण 10 बाय 6 या अंतराची लागवड केली आहे आणि आपले जवळपास याच्यामध्ये 1000 झाडे बसलेले आहेत. तर आपण याची ग्रोथ बघू शकता, खूपच चांगल्या प्रकारची ग्रोथ झालेली आहे. आणि याची छाटणी आपण या 1 जुलैला छाटणी केली होती. त्याची जी पहिली छाटणी आहे ती 1 जुलै केली होती. आणि हे बघू शकता आता हे फळ आहे पहिल्या छाटणीचं, ते आता थंब लावण्याजोगं आलेलं आहे. त्याची आपल्याला थंब लावायला सुरुवात करायचीच आहे आता. अशा प्रकारे झाडाचे एकदम ब्रांच वगैरे एकदम भारी आहे, एकदम छान प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे झाडाची. आपण आपला आज मुख्य विषय छाटणी कशी करायची ते बघून घ्या. आता हे बघा, ही फांटी आहे, हिला इकडं फळ लागलंय. तर या फळापासून आपण इतके अंतर सोडून अशी वर छाटणी करणार आहोत. जास्त जर झाडाच्या जवळ फळाजवळ छाटणी केली तर काडीला स्टोरेज राहत नाही, तसेच फळाला सावली राहत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सनबर्निंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे थोडं असं एवढं अंतर सोडून आपण करणार आहोत. तसेच आपण ही फांदी बघू शकता, आता हिला पुढे पालच नाही, फक्त आपण नॉर्मल शेंडा कट करू राहिलो. अशा प्रकारे फक्त शेंडे झाडाचे मारायचे आपल्याला. बघू शकता आपण, हे बघा आता इकडे दाखवा, इकडे हे बघा. आता याचं फळ खाली आहे, तर याची आपण चांगल्या प्रकारे खेटून छाटणी करू शकतो. आता ही फांदी एवढी आपण छाटली तर ती त्याची हाईट खूप वर झाली होती, तर आपल्या एवढं वर न्यायची नाही. झाडाची हाईट आपल्याला एक समान ह्याच लेवलने ठेवायची, त्याच्यामुळे आपण याच लेवलने छाटणी करत आहोत. हे बघा, म्हणजे आता हा बघा, हे मागं दाखवा, हे बघा इकडं पूर्ण ही एकच लेवलने छाटणी केलेली आहे. बघू शकता कशा प्रकारे. आणि हे छाटणी केलेली नाहीये, याचे शेंडे बघा किती वर गेलेले आहेत. अशा प्रकारे आपण पूर्ण याची छाटणी करून घेणार आहोत. तर मित्रांनो, ही होती आपल्या पेरूच्या छाटणीविषयी माहिती. तुम्ही तुमच्या पेरूची छाटणी कशी, कधी व कशा पद्धतीने करतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.